ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। दीपाली मोकाशी म्हणून आहेत, रत्नागिरीच्या आहेत त्या, पण बेळगावला त्यांच्या मिस्टरांची ट्रान्सफर झालेली होती। एक 6 वर्ष आम्ही तिथं बेळगावमध्ये होतो म्हणतात त्या। तर त्या काळात मी आईंच्या मार्गात आले आणि आता रत्नागिरीला येऊन परत 2 वर्ष झालेली आहे म्हणतात त्या। खूप आठवणी येतात म्हणता आईंच्या मंदिराची। खूप मला असं वाटतंय की परत बेळगावला ट्रान्सफर व्हावी आणि तर सर्व्हिस निमित्त परत आलो। पण ज्यावेळेला सर्व्हिस संपेल त्यावेळेला मी बेळगावात एक घर नक्की घेईन असं त्या म्हणत होत्या। तर त्यांनी सर्व्हिस वगैरे सांगायला नको बोललेत, त्यामुळे मी सांगत नाही आहे। तर त्या म्हणत होत्या की ज्यावेळेला गावात गेल्यानंतर आम्हाला जे घर मिळालं, तर त्या घरात आम्ही फर्निचरचं थोडं काम करायला घेतलं आणि जे फर्निचर करायला ज्यांना सांगितलेलं होतं ते अगदी शेजारीच राहिला होता। त्या लेडीज त्यांनी आम्हाला म्हटलं की आमचं आहे दुकान, म्हणजे ते ह्याचंच फर्निचरचं त्यांचं शोरूम होतं। तर त्या म्हटल्या की माझे मिस्टर काम करून देतील तुमचं, माणसं वगैरे पाठवून। तर त्यांनी लगेचच सुरू केलं। मग म्हटलं असू दे, आपले शेजारी पण आहेत, आपल्याला काही सांगता पण येतंय वगैरे। तर त्यांनी फर्निचरचं काम सुरू केलं म्हणतात। काय थोडंसं आम्हाला फर्निचर करायचं होतं ऑलरेडी तिथं। मग त्यावेळेला म्हणतात की थोडीशी माझ्या मिस्टरांची तब्येत बरी नव्हती। म्हणजे गाव चेंज झाल्यामुळं म्हणा किंवा आल्यानंतर ड्युटी वगैरे सारख्या लागू झाल्या आणि त्यांची तब्येत बिघडली। हवा पाणी बदल झाल्यामुळं तब्येत बिघडली आणि हे इकडं फर्निचरचं काम पण चालू होतं घरात आणि त्यांची तब्येत पण सारखी बिघडायला लागलेली होती। जवळजवळ दवाखाने वगैरे सगळे असं जे आत्ता फर्निचरचं जे काम करत होते त्यांनीच आम्हाला एक दवाखाना वगैरे सांगितला, तिथं ट्रीटमेंट पण घेतली वगैरे। तर बरं वाटत नव्हतं ह्यांना, राहून राहून कणकणीसारखी येत होती वगैरे। तर एक दिवशी त्या प्रसाद घेऊन आल्या होत्या म्हटल्या, रविवारी बालोपासनेला त्या गेल्या होत्या आणि तिथला प्रसाद घेऊन आल्या होत्या आणि त्या म्हटल्या की हे तुमच्या मिस्टरांना द्या आणि छान वाटेल म्हटल्या। आईंचा प्रसाद आहे, मी जाते, कलावती आईंचं आहे इथं फार मोठं। तर मी पण ऐकून होते म्हणतात की बेळगावमध्ये कलावती आईंचं फार मानतात लोकं। मी ऐकून होते आईंचं म्हणतात त्या, खरं मी कधी केलेलं नव्हतं। मग तो प्रसाद म्हणून मी पण आपला प्रसाद म्हणून दिला। पण तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना खूप जास्त झालं म्हणतात त्या। खूप जास्त म्हणजे अक्षरशः त्यांना ॲडमिटच करायची वेळ आली आणि मग मला असं वाटलं, बापरे काय हे उगीचच कुठला प्रसाद, काय आहे उगीच हे असलं काहीतरी केलं मी, का प्रसाद दिला? त्या प्रसादावरच माझं हे झालं की म्हणजे प्रसाद दिला आणि त्यावेळेला खूप जास्त त्यांना झालं आणि ॲडमिट करावं लागलं आणि मला असं वाटायला लागलं, काय हे आपण नवीनच आलो आहे ह्या गावात आणि हे असले प्रकार। मग फार म्हणजे डोकं फिरल्यासारखं व्हायला लागलं म्हणतात त्या आणि मग ॲडमिट केलं। मग माझ्या भावाला बोलवून घेतलं म्हणतात त्या आणि का तर मला सगळं होईना, मग दवाखान्यात डबा वगैरे द्यायला लागायचा, घरात फर्निचरचं काम चालू केलेलं होतं, छोटी माझी 2 मुलं होती आणि मग भावाला बोलवून घेतलं। मग त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी आई पण आली माझी म्हणतात आणि मग त्यामुळं आई आल्यावर थोडंसं हे वाटायला लागलं। खरं मिस्टरांची तब्येत माझी बरी होईना म्हणून मला फार असं काळजी वाटून राहायला लागली आणि त्याच्यात मग त्या म्हणतात की 2-3 दिवसानं परत त्यांनी आल्या आणि काय बरं नाही, अजून कसं बरं वाटेल, नाही हो परवा दिवशीपासून, आणि माझ्या तोंडापर्यंत आले की तुम्ही प्रसाद दिला, तो प्रसाद खाल्ल्यावर जास्त झाला माझ्या मिस्टरांना। म्हणजे मला लिटरली राग आलेला की मी का प्रसाद दिला, ते काहीतरी उगीच का खायला घातलं आणि असं वाटायला लागलं त्या प्रसादानंच त्यांना जास्त झाले आणि तर नाही बरं वाटत म्हटल्यावर त्यांनी काय गेल्या आणि घरातनं त्यांच्या जाऊन अंगारा आणि तीर्थ आणलं म्हटलं आणि हा अंगारा वगैरे लावा जरा तुमच्या मिस्टरांना आणि हे तीर्थ पण आईंचं जरा घरात शिंपडा वगैरे। तर मी लिटरली म्हणजे एवढं मला इरिटेट झालेलं म्हणतात त्या। मी सरळ म्हटलं की ओ नको तसलं काय तुम्ही देऊ नका आम्हाला आणि ते प्रसाद खाल्ला आणि माझ्या मिस्टरांना त्याच दिवशी जास्त झाले, तुम्हाला राग येऊ देऊ नका, पण मला फार भयानक त्रास झाला। तर त्या हसल्या आणि म्हटल्या, अहो तसं काही नाही आहे म्हटल्या आणि त्यांचं काहीतरी उलट त्यांना जास्त होणार असेल त्याच्यापेक्षा जास्त त्या आईंनी कमी केलं असेल
आणि तेवढ्यावर आणला असेल. तर मला असं म्हणजे त्यांच्या बोलण्याचा विचित्रपणा पण वाटला, की काय काय बडबडायला लागल्या ही बाई. पण नको ताई, हे काय नको मला, अंगारा तीर्थ काय नको, तुम्ही घेऊन जावा ते. तर त्या म्हटल्या, "अहो तसं नाही आहे." तर मी म्हटलं, "नकोच खरं." मग माझी आई म्हटली, "अगं असू दे, तसं म्हणायचं नाही, देवाचं आहे शेवटी. आणि इथं मी बऱ्याच जणांकडनं ऐकलंय की कलावती आईंचं चांगलं आहे, तसलं काही नाही आणि तू काय तसं हे काय करू नकोस." तर आईनं ठेवून घेतली म्हणल्या. त्यांनी बॉटल आणलेली. तर त्या म्हटल्या, की "अहो त्यांना नसेल विश्वास तर नको, मग राहू दे." तर आई म्हटली, "असू दे हो, तिचं तिचं कसं झालंय, इकडं आल्या ती शिफ्टिंगचं हे ते आणि त्यात तब्येत बिघडल्या त्यांची, त्यामुळं तिला फार असं म्हणजे अस्वस्थ झाल्यासारखं व्हायला लागलं." त्या म्हटल्या, "होय, बरोबर आहे, पण काही नाही, आई सगळं व्यवस्थित करतील, चांगलं करतील सगळं." आणि मग त्या दिवशी अंगारा वगैरे आईनं ठेवून घेतला आणि त्या दिवशी तर त्यांची तब्येत एकदमच जास्त वीक झाली आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं, की काय माझ्या मिस्टरांना काय होतंय का काय? म्हणजे त्यांना कुठल्या औषधांचा गुणच येत नव्हता. आणि डॉक्टर त्या म्हणजे भाऊ तेन आला. फार भाऊजींची तब्येत बिघडायला लागलेली आहे ते. मला कशात मन लागेना, की आईला मी एवढं ओरडले, की "का बाई हे ते अंगारा आणि ते तीर्थ तू का ठेवून घेतलंयस इथं? तुला काही काम नव्हतं का? म्हणून तू येऊन मला त्रास द्यायला लागलायस का?" असं मला काहीसुद्धा सुचेना. म्हणतात, "काय करावं? दिवस आणि रात्र असं रडायचं नुसतं चालू झालं." म्हणतात माझं. का तर तब्येतीत काही सुधारणा होईना. इंजेक्शनं, औषधं जवळ-जवळ 8-10 दिवस झाले ॲडमिटच. पण ताप कमी होत नव्हता, काही नव्हतं. नुसतं आणि एवढे वीक झालेले माझे मिस्टर म्हणतात. त्या मला एवढं त्यावेळेला असं वाटायला लागलं, काय हे बेळगावात का आलो आम्ही? काय हे बेळगाव पनवती आहे गाव, असं मला वाटायला लागलं म्हणतात. आणि त्या दिवशी मी अक्षरशः इतकी रडले, इतकी रडले आणि आमचं हे आहे गणपतीला बोलले म्हणतात. गणपतीला आम्ही फार मानतो म्हणतात आणि गणपतीला बोलले म्हणतात, की ज्यावेळेला पण व्यवस्थित ह्यांना वाटेल त्यावेळेला मी तिकडे येईन रत्नागिरीला. आल्यानंतर मी तिकडं गणपतीपुळ्याला येईन वगैरे आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला तेवढं व्यवस्थित करा वगैरे. त्यानं असं मी बोलले म्हणतात. आणि झोप लागेना झाली होती मला किती दिवस. जसे माझे मिस्टर आम्ही जसं आलो होतो, तसं 2-3 दिवसातच ह्याने आजारी पडलेले आणि मग मला असं वाटायला लागलं, हे गावच घाण आहे. हे बेळगावच घाणेरडं आहे आणि हे काय हे आणून दिलं त्यांनी आणि मला फार मनस्ताप झाला ह्याच्यामुळंच झालं त्यांनी दिलेल्या प्रसादामुळे. तर असं माझ्या मनात यायला लागलं म्हणतात. आणि मग ते अंगारा आणि तीर्थ मी म्हटलं, "आई, तू ते हे केलंयस ना, तुझं तू नेऊन देऊन ये जा. त्यांना परत देऊन ये." तर आई म्हटली, "काही होणार नाही. मी पण ऐकलंय कलावती आईंचं. काय तुला असं मनाला वाटायला लागलंय, हे बघ काही होणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस." आणि म्हणता, की आईनं माझ्या ओरडण्यावरनं परत ते नेलं आणि म्हटली, "अहो काय मुलगी ऐकेना झाल्या माझी आणि तुम्ही हे घ्या परत." तर त्या म्हटल्या, "तुम्ही गपचूप मुलीला न सांगता 1-2 दिवस तुम्ही लावा त्यांना अंगारा. तुमचा मुलगा वगैरे जातोय ना ह्याच्या दवाखान्यामध्ये, तर त्यांना तीर्थ आणि अंगारा मिक्स करून लावा आणि तुम्ही बघा खरं फरक पडेल. मी आईंना प्रार्थना करेन. आईंवर असं हे येऊ देणार नाही मी." का तर एखाद्या कुणाला तरी जर वाटत असेल, की माझ्या आईंच्या प्रसादानं किंवा माझ्या आईंमुळं काहीतरी हे झालंय, तर मला पण ते सहन होणार नाही आणि तुम्ही ते लावून बघा म्हणल्या आणि 2-3 दिवस लावून बघा सलग. बघा तुम्ही खरंच फरक पडेल. तर त्या म्हटल्या, "बरं ठीक आहे." आणि म्हणजे आई असं बोलली म्हटलं त्यांना, की "बरं ठीक आहे" म्हणून. पण आई म्हटली, "अहो तिला फार भीती वाटायला लागल्या हो." तर म्हटल्या, "अहो आई म्हणजे आमचं कुलदेव पण आईच आहेत, कुलदेवी पण. आम्ही पण इथले काही नाही आहे" म्हटल्या. "आम्ही पण असं सर्व्हिस निमित्तानंच आलेलो आहे. कामाच्या निमित्तानं इकडे येऊन आम्ही इथं स्थायिक झालेलो आहे. पण आई म्हणजे आमचं सर्वस्व आहेत आणि कधी असं आईंच्या अंगारानं किंवा आईंच्या प्रसादानं कुणाचं वाईट होणार नाही. सगळे जे काय असेल ते मागची इडापिडा जाईल" म्हटल्या. "आणि तुम्ही तसं काही हे करू नका. तुम्ही गपचूप लावा. त्यांना सांगू नका. दिले म्हणून सांगा मला आणि गपचूप लावा त्यांना" म्हटल्या. आणि मग आईनं काय केलं, ते माझ्या भावाकडे दिलं आणि बॅगेत ठेवायला सांगितलं. म्हटलं, "तू तू जातोयस ना, तर बॅगेत ठेव आणि गपचूप त्यांना रोज लाव."
आणि थोडंसं जर समजा चाटवता आलं तर चाटव. त्यांची कंडिशन फार हे होती. आणि मग म्हणतात त्याच्यानंतर माझा भाऊ लगेच दुपारी गेला होताच त्याच दिवशी. आणि दुपारी गेला आणि त्यानं ते अंगारा आणि तीर्थ मिक्स करून त्यांना लावला. त्यांच्या म्हणजे छातीला वगैरे लावला, त्यांच्या कपाळाला लावला. आईनं सांगितलेलं सगळीकडं लाव. त्यांच्या कपाळाला, छातीला वगैरे लावला सगळीकडं. अंगारा लावला आणि म्हणतात की त्या दिवशी इतक्या दिवसात जे फरक पडलेला नव्हता. म्हणजे जसं आम्ही राहायला आलो तसं माझे मिस्टर आजारी होते. त्या दिवशी अचानक त्यांचा ताप वगैरे थोडा उतरायला लागला. आणि माझे ते डॉक्टर जे होते ते बोलले की हां, थोडंसं आज फरक आहे असं बोलले. आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हणजे आईला माझ्या आणि माझ्या भावाला असं वाटायला लागलं की नाही चांगलं होणार आणि हे लावूया रोज. आणि मग त्यांनी रोज ते तीर्थ अंगारा त्यांना लावायला लागले. आणि तिसरा दिवस संपला म्हणतात. चौथ्या दिवशी पूर्ण म्हणजे अगदी व्यवस्थित माझे मिस्टर म्हणजे व्यवस्थित म्हणजे एकदम खडखडीत नाही झाले, पण एकदम असं खाणं-पिणं ह्या गोष्टी त्यांच्या व्हायला लागल्या आणि ताप वगैरे सगळा उतरायला लागला. म्हणजे त्यांना फिरून-फिरून ताप येत होता. आता आलाय, थोड्या वेळानं नसायचा, परत एकदम जास्त यायचा, असं जे प्रकार व्हायला लागला होता. तर त्या 4 दिवसात अजिबात तसं काही झालं नाही आणि ते नॉर्मल व्हायला लागले. आणि हे जाणवायला लागलं की हां, नॉर्मल व्हायला लागलेले आहेत. तर त्यावेळेला मला इतका आनंद झाला. मग मी बोलले, म्हटलं गणपतीनं कृपा केली आणि देवा मी तिकडं आले ना, तर गणपती पूजायला येणार असं मी ठरवलं. की नवस मी तिथं जाऊन फेडणार. आणि म्हटलं बाई गणपतीरायानं माझी मागणं ऐकलं, आईला असं मी बोलले. तरी पण आईनं काय सांगितली नाही. आणि त्याच्यानंतर रोज ते अंगारा आणि तीर्थ आम्ही लावत होतो. म्हणलं माझ्या आई माझा भाऊ त्यांनी लावत होते. आणि त्याच्यानंतर 15 दिवस झाले म्हणतात. माझे मिस्टर पूर्ण कव्हर झाले 15 दिवसांनी. त्याच्यानंतर 15 दिवसांनी पूर्ण कव्हर झाले माझे मिस्टर. ॲडमिट केलेले, घरात आणलं वगैरे. आणि मग चांगलं पहिल्यासारखी प्रकृती सुधारायला लागली वगैरे सगळं हे करायला. मग एकदा त्या आल्या होत्या म्हणतात, त्या शेजारच्या ताई आल्या होत्या. त्याला त्यांनी भाजी भाकरी, त्याच्यानंतर डाळ भात, त्याच्यानंतर तूप त्याच्यावर टाकून ते ना असं घेऊन आल्या होत्या. म्हटल्या की द्या त्यांना खायला. पण त्या म्हणतात की मला धाडस होईना त्यांचं खायलासुद्धा द्यायला. का तर त्यांनी आईंच्या मार्गातले आहेत म्हणून. त्यांचंच खाणंसुद्धा त्यांना द्यायला धाडस होईना. तर नाही, मी सगळा स्वयंपाक केला आहे, वाईट वाटून घेऊ नका, पण नको आत्ता, आणि परत कधीतरी आपण एकत्र बसून जेवू वगैरे ते. तर त्या म्हटल्या अहो असू दे हो, आणि तुम्ही द्या खायला, त्यांना छान वाटेल. तर आई म्हटली अगं असू दे, त्याने आणले ना तर असू दे. तर मला एवढा प्रचंड राग आला म्हणला की एकेकाच्या ह्याच्यातनं बाहेर कसं तरी पडायला लागलं. ही का सारखी मध्येच हे करत असत्या, ही बाई आली की कधी पण ही अशी करत असत्या. असं बोलावं असं आईला असं मनात आलेलं माझ्या, पण मी बोलले नाही म्हणतात. मग त्या बसल्या 2 मिनटं आणि नंतर मग मी पण त्यांच्या ताटातनं तांदूळ वगैरे घालून दिले आणि त्यांचं ताट परत दिलं लगेच. तांदूळ आणि साखर घालून हे केलं. का तर म्हटलं मला आता लगेच काय करायचं होणार नाही. घरी पेशंट वगैरे सगळं आजारी असल्यामुळं अजून माझं सामान वगैरे निम्मं लावलेलं असंच निम्मं पडलेलं असं झालं होतं म्हणतात. मग त्याच्यानंतर मग त्यांनी जे आणलेलं होतं तर ते आम्ही आईनं त्यांना खायला दिलं. आणि मी म्हटलं अगं आई तू का द्यायला लागलास, तू त्यांना तुला समजतंय का, आणि मी नको म्हणते, तू त्या बाईला एवढं काय हे करायला लागलास, आणि तिचं काही मला नको आहे, उगीच मला त्रास देऊ नकोस. तर त्या आई म्हटली अगं काही नाही, उलट सगळं चांगलं आहे गं, तुला मी काय सांगू, तर तू काय सांगू नकोस मला उगीच त्रास देऊ नकोस. मी म्हटलं तर अगं आता मी किती दिवस झालं त्यांना अंगारा आणि ते तीर्थ लावायला लागले, आणि ज्या दिवशी ते तीर्थ अंगारा लावला त्या दिवशी त्यांचा ताप उतरला. हे ज्यावेळेला त्यांनी आईनं सांगितलं तर मला एकदम आश्चर्य पण वाटलं आणि मला राग पण आला.
अगं आई, मी नवस बोललेलं, त्या नवसाचा हा परिणाम आहे. अगं नाही गं, नवस बोललीस ते त्याचा पण परिणाम आहे, नाही असं नाही. पण ज्या दिवशी ते तीर्थ आणि अंगारा लागलाय ना, त्या दिवशीपासनं त्यांचा ताप उतरायला लागलाय आणि मी त्या दिवशीपासून आजपर्यंत लावताय त्यांना. काही झालं का? उलट त्यांची तब्येत सुधारायला लागल्या का नाही? असं म्हणलं. मग मी गप्प बसले. म्हटलं असू दे, काहीतरी कशानं तरी होऊ दे, पण व्यवस्थित होऊ देत बाई, असं मी म्हटलं. आणि त्याच्यानंतर आईनं परत काय केली, तीर्थ त्याच्यामध्ये थोडंसं अंगारा टाकली म्हटली आणि खाऊ देत त्यांना. तर मी म्हटलं, "आई नको गं, मला ना विषयाची परीक्षा हे कर जाऊन." "अगं त्यांना मी किती दिवस झाले हे करायला लागले, तू आत्ता हे करू नकोस." अ, तर मग मी गप्प बसले आणि त्यांनी दिलेलं जे होतं, ते आईनं त्यांना दिलं. का तर आईला माहिती पडलेलं, की त्यांनी चांगल्या ह्यानं द्यायला लागल्यात आणि आईंच्यावर काही येऊ नये असं त्यांना वाटतंय. तर मी माझी आई पाया पडायची आणि म्हणायची, "तुमच्यावर काही येऊ नयेत असं तुमच्या भक्ताला वाटतंय, तर त्यांचं शब्द हे होऊ दे, खरा होऊ दे आणि माझ्या जावयाला चांगलं वाटू दे." आणि मग त्यांनी ज्यावेळेला त्यांनी दिलेला प्रसादच होता तो. का तर त्यांनी मला सांगितलं नव्हतं, पण त्यांनी केलेलं देवापुढं ठेवलं होतं, आईंपुढं ठेवलं होतं आणि ते घेऊन आल्या होत्या म्हणल्या. का तर त्यांना हे फक्त हे करायचं होतं, की हे आईंमुळं नाही, हे आईंनी त्यांना तारले, कुठल्यातरी वाईट ह्याच्यातनं तारले, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं म्हणून त्या घेऊन येत होत्या म्हणल्या, बाकी काही नाही. का तर एखाद्या आईंच्या खऱ्या भक्तासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे, की कुणीतरी आईंवर बोट उचलणं. जसं प्रत्येक वेळेला आपल्यावर कुणी बोट उचललं किंवा आपल्याला कुणी दोष दिला, आपल्यावर कुणी आरोप केले, तर त्या आरोपांचं उत्तर आई देतात. तसं जर कुणी आईंवर आरोप केले, तर त्यांचे भक्त तर कुठेतरी उत्तर मिळण्यासाठी धडपड करणार, की म्हणजे उत्तर देण्यासाठी धडपड करणार आणि त्या धडपडीला भक्त नाहीत, पण आईच यश देतात. पण भक्ताची धडपड असते, की नाही माझ्या आईंना दोष नाही लागला पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी घडतात, की कुणीतरी असं काहीतरी म्हटलं, की मला असं वाटतंय, की नाही आईंना दोष नाही दिला गेला पाहिजे. आईंना कुणी असं नाही म्हटलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आईंना कुणी दोष नाही दिला पाहिजे आणि त्या ताईंची पण तीच धडपड होती. त्यांनी तो प्रसाद आईंपुढे ठेवला आणि तो त्यांनी खायला दिला त्यांना आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांना खरंच त्या दिवशी त्यांनी म्हणजे त्या ताईंनी 4 भाकऱ्या आणलेल्या आणि एवढ्या दिवसात त्यांनी कधीसुद्धा म्हणजे एक आता जरा बरे वाटायला लागल्यापासून तर त्यांनी 1-1.5 एवढीच भाकरी खात होते. पण त्या दिवशी त्यांनी आणलेल्या 4 भाकऱ्या म्हणतात, माझ्या मिस्टरांनी सगळ्या खाल्ल्या. सगळ्या पूर्ण त्यांनी जेवढं ताट भरून आणलेलं होतं, तेवढं पूर्ण ताट त्यांनी खाल्लं. 4 भाकरी वगैरे सगळं, आमटी वगैरे भाजी सगळं त्यांनी खाल्लं म्हणतात. आणि मला पण एवढं बरं वाटलं, की माझ्या नवऱ्यानं आज पोटभर खाल्लेलं आहे. आणि तुम्हाला सांगते म्हणतात त्याच्यानंतर त्यांचं जे तब्येत चांगली व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर एकदम बेटर घरात ते म्हणजे अगदी व्यवस्थित हे करायला लागले, हिंडायला फिरायला पहिल्यासारखं मजा मस्ती करायला लागले, टी व्ही बघायला लागले इकडं-तिकडं. मग आम्ही काय लगेच म्हटलं, की लगेच नका जॉइन करू वगैरे आणि एक 8-10 दिवस जाऊ दे, व्यवस्थित कव्हर व्हा आणि मग हे करा. आणि त्याच्यानंतर एवढं छान वाटायला लागलं घरात, एवढं पॉझिटिव्ह वाटायला लागलं. आणि मग आई म्हटली, "बघ, काय त्यांचा काही दोष नव्हता. काहीतरी तर असेल आपलंच, पण त्यांना त्यांच्या आईंवर तू बोट उचललंस ना, हे त्यांना नको होतं." त्या तेच म्हणत होत्या, की "माझ्या आईंवर बोट उचललं ना, हे नको आहे मला. माझ्या आईंमुळं काय झालेलं नाही, हे दाखवून द्यायचं आहे मला. आणि माझ्या आईंमुळं कधीच कुणाचं काही वाईट होऊ शकणार नाही." ही ज्यावेळेला एका भक्ताची तळमळ असते ना, त्यावेळेला आई त्या गोष्टी म्हणजे आपसूक त्या पुढच्या माणसाला कळलं पाहिजे. त्या पुढच्या माणसाला पश्चात्ताप झाला पाहिजे, की मी का म्हणून असं बोललो माऊलीला. तर म्हणतात मग माझे मिस्टर चांगले झाले वगैरे. मग मी अंगारा वगैरे त्यांनी म्हटल्यावर मी त्यांना बोलले बोलवून घेतलं त्यांना आणि त्यांच्या घरी जावं असं वाटायला लागलं होतं, पण मला कसं तरी वाटायला लागलं. मग मी त्यांना म्हटले, "येता का?" फोन करून बोलवून घेतलं. तर त्यांना म्हटलं, "अहो सॉरी, पण ना त्यावेळेला माझी फारच मनस्थिती हे झाली होती. मी तुमच्या आईंना तसं बोलायला नाही पाहिजे होतं." आणि आई म्हटली मला, "मी अंगारा इतके दिवस घालायला लागले वगैरे म्हणून ते."
आणि तुम्ही दिलेलं सगळं माझ्या मिस्टरांनी खाल्लं हो आणि खरंच ताई सॉरी त्यांनी म्हटलं. तर त्या म्हटल्या, "सॉरी म्हणू नका हो," म्हटल्या, "सॉरी म्हणू नका. फक्त आईंवर तुमचं हे जे झालं ना, म्हणजे अविश्वास बसल्यासारखं किंवा आईंवर तुम्ही असं आरोप केल्यासारखं वाटलं मला एकदम. त्यामुळं मला फार वाईट वाटलं. आई म्हणजे आमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला नाही सांगू शकत आम्ही." आणि त्यांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं म्हटल्या. तसं म्हणताच. तर मी एकदम जवळ गेलं, त्यांच्या त्यांच्या मांडीवर हात ठेवला आणि म्हटलं, "अहो खरंच सॉरी. नाही हो, माझी मनस्थिती कशी होती तुम्हाला माहिती आहे." तर "नाही हो, मला माहिती आहे तुमची मनस्थिती तशी होती. पण खरं सांगते, आई म्हणजे माझ्या आईपेक्षा मोठ्या आहेत माझ्यासाठी आई मला. आणि तुम्हाला खरं सांगते, माझं घर जे आहे ना, हे आईंचं आहे पूर्ण. पूर्ण आईंचं घर आहे. हा व्यवसाय, हे सगळं जे उभारीस आले ना, सगळं आईंमुळं आलेलं आहे." असं त्या म्हणजे त्यांच्या डोळ्यातनं पाणी गळत होतं आणि त्या बोलत होत्या म्हटल्या. तर त्या म्हटल्या, मी त्यांना बोलले म्हटल्या, की "नाही आणि मला आता आईंबद्दल काही हे नाही. आईंनी माझ्या नवऱ्याला व्यवस्थित केलं आहे. त्यांची कृपा राहू द्या आमच्यावर. आम्ही बेळगावात आहे, तर हे बेळगावात बरेच म्हणजे हे आईंचंच बेळगावात पहिल्यांदा म्हटलं, की कलावती आईंचं असं म्हणतात, की तर आम्ही आलोय ना, तर कृपाछत्राखाली घेऊ देत आणि आम्हाला व्यवस्थित आमचं संसार इथं होऊ दे." तर त्या म्हटल्या, "नक्की होणार आणि या कधीतरी घरी. तुम्हाला यायचं पण होत नाही आहे तुम्ही आल्यापासून." तर "होय" म्हटलं. आणि मी मग म्हटल्या नंतर एक दिवस सगळं व्यवस्थित लावलं वगैरे. त्याच्यानंतर मन समाधान व्हायला लागलं. त्यामुळं सगळं व्यवस्थित सामान वगैरे लावलं आणि एक दिवशी पूर्ण ताट भरून जेवण वगैरे केलं. सगळं चांगलं जेवण बनवलं म्हणतात. त्या दिवशी श्रीखंड वगैरे केलं. तेलकट जास्त काही केलं नाही, का तर मिस्टरांना आणि जास्त काही हे नको म्हणून. पण जे पण भाजी, चपाती, वरण, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी म्हणून नुसते फक्त भजी वगैरे केले आणि त्यांच्या घरी मी ताट घेऊन गेले म्हणतात. आणि ती वेळ होती म्हणतात 4ची. 4च्या वेळेत मी गेले होते म्हणतात आणि त्यांना भजनाला जायचं होतं म्हणतात मंदिरमध्ये. तर त्या थोडं आधी निघत होत्या म्हटल्या, म्हणजे 4:45-5लाच त्या निघत होत्या. तर त्या गडबडीत होत्या म्हटल्या आणि मी संध्याकाळच्याच दृष्टीने घेऊन गेले होते म्हटल्या, की संध्याकाळी त्यांनी खातील वगैरे म्हणून ते मी लवकर घेऊन गेले होते, का तर स्वयंपाक वगैरे करतील. तर त्या म्हटल्या, "अव्वा कशाला हे घेऊन आला तुम्ही?" तर म्हटलं, "किती वेळा तुम्हीच दिले आम्हाला." आणि मग मी आत पाऊल टाकलं आणि बघितलं आईंचा एवढा मोठा फोटो आणि त्याला एवढा सुंदर हार घातलेला आणि त्या हाराचा सगळ्या पूर्ण हॉलभर वास दरवळत होता म्हणतात त्या. इतका सुंदर वास यायला लागला होता त्या फुलांचा आणि मला एवढं प्रसन्न वाटलं आणि त्यांनी तिथं धूप वगैरे लावलेला वगैरे. तर मी त्यांना विचारलं, की "रोज असं करताय काय तुम्ही?" "हां, मी आता भजनाला जाते ना, मग संध्याकाळपर्यंत घरात काही कोण नसतंय. मुलं वगैरे पण नंतर येतात आणि ते शाळेतूनच ट्युशनला वगैरे जातात तसंच. मग मीच येताना घेऊन येते म्हटल्या मुलांना वगैरे. मग मिस्टर पण त्याच्यानंतरच येतात. मग त्यामुळं मग मी धूप वगैरे आईंना दाखवून वगैरे मगच जाते म्हटलं आणि इतकं प्रसन्न. मग त्यांनी घर पण दाखवलं. त्यांच्या घरात इतकी पॉझिटिव्हिटी वाटत होती, इतकी पॉझिटिव्हिटी, की बापरे! म्हणल्या. मग मी म्हटलं, "काय करताय तुम्ही आईंचं?" तर त्यांनी सगळं सांगितलं, की "मी प्रातःस्मरण घरीच करते," म्हटल्या. "मला सकाळचं जायचं होत नाही मंदिरमध्ये 7ला. पण ज्या पण वेळेला काही असं जास्त लोड नाही आहे घरात वगैरे असं वाटलं, तर मी लगेच जाते." माझे मिस्टर नित्योपासनेला जातात म्हणले. आणि सगळे माझी मुलं घरी बालोपासना करतात. सुट्टी दिवशी बालोपासनेला जातात. असं ज्यावेळेला त्या सांगत होत्या, त्यावेळेला मी आईंच्या जवळ यायला लागले. आई मला पण असं वाटायला लागलं, मग हे खरंच तुम्ही म्हणजे किती वर्ष झालं करताय? हे सगळं तुम्ही विचारून घेतलं. तर त्या म्हटल्या, की "जसं मी आले ना बेळगावात, त्याच्या आधीच मी आईंच्या मार्गात होते आणि जसं मी बेळगावात आले ना, माझं सोनं केलं आईंनी," म्हटल्या. "सोनं केलं." आणि ह्या गोष्टीचा मला खरंच खूप लवकर प्रत्यय आला म्हटल्या, की त्यांनी त्यांनी तसं म्हटल्यानंतर मी घरी आले. मी म्हटलं आईला काय छान वाटत होतं त्यांच्या घरी आई. त्या गडबडीत होत्या म्हणून मी जास्त बोलले नाही. पण काय प्रसन्न वाटत होतं खरंच इतकं भारी आणि त्या फोटोला इतका सुंदर हार घातलेला आणि त्याचा वास काय उठलेला. आई किती तो हार एवढा मोठा आणि तर
त्यांना मी विचारलं, म्हटलं, मी हे तुम्ही रोज करताय का? तर हार वगैरे रोज तसला आणतात. बापरे! इतका महाग हार रोजच्या रोज घालतात वगैरे. त्यांचा व्यवसाय आहे गं. व्यावसायिक लोकांचं काय पण होतंय. असंच मी बोलून गेले म्हणतात. आणि काय ते धूप आणि काय सुंदर वास आणि काय पॉझिटिव्हिटी वाटत होती. आईला मी खूप तर आई म्हटली, "नाही गं, मी बऱ्याच जणांकडनं ऐकलं आहे आईंचं आणि श्रद्धेचा भाग आहे तो. श्रद्धेनं केलं ना तर खूप ते चांगलं आहे." तर मग मला पण वाटायला लागलं, की मी पण करू काय? असं मी म्हटलं. तर आई म्हटली, "ते जाऊ दे आता. आपण जे करतोय ते नेमानं आपलं घरातलं करायचं आणि आता तब्येतीनं सुधारायला फक्त काय अविश्वास दाखवायचा नाही कुठल्या गोष्टींवर वगैरे." तर घरात थोडंसं तीर्थ वगैरे आणि अंगारा अजून आईंचा राहिलेला होता म्हणतात त्या. तर मग मी काय केलं, म्हटलं आता हे जे तीर्थ वगैरे राहिलेलं आहे, तर आपल्या देवाऱ्यात थोडं-थोडं त्यांनी सांगितलेलं होतं, की खाली वगैरे सांडू नका वगैरे. मग मी देवाऱ्यातच थोडं-थोडं ते तीर्थ मारायचे म्हणतात त्या. आणि ज्यावेळेला मी तीर्थ वगैरे मारायची, त्या दिवशी घरात खूप प्रसन्नता जाणवायला लागली म्हणतात नंतर. आणि मग मला असं वाटायला लागलं, की खरंच हे खूप चांगलं आहे. मी देवाऱ्यात अशी तीर्थ शिंपडायची, मी बाकी कुठं हे करायची नाही म्हणतात. आणि तो अंगारा पण असं माझ्या दरवाजावर म्हणजे स्वस्तिक आणि ओम वगैरे आपण काढतोय दरवाजावर. तर त्यावेळेला मी काय करायची म्हणतात, त्या कुंकवामध्ये अंगारा मिसळून दरवाजावर लावायचे म्हणतात. त्या ताईंच्या घरात बघून मी असं वाटायला लागलं, की खरंच आपण पण आईंचा फोटो आणावा काय वगैरे. मग त्यांच्याबरोबर भजनाला 1-2 वेळा गेले म्हणतात. आणि ज्या दिवशी मी भजनाला जाऊन आले म्हणतात एकदा त्यांच्याबरोबर जाऊन भजनाला आले. काय माहिती नाही म्हणतात, पण इतकं प्रसन्न वाटायला लागलं मला, इतकं प्रसन्न वाटायला लागलं. आणि मग मी मुलांना पण बालोपासण्याला, त्यांच्या मुलांबरोबर बालोपासण्याला माझ्या मुलांना पाठवायला लागले वगैरे. आणि माझ्या मुलाचं म्हणजे थोडंसं फिजिकली प्रॉब्लेम होता म्हणतात. की आता तो सांगायचं नाही म्हणून सांगत नाही आहे, त्या नको बोलल्या सांगायला. तर फिजिकली जो प्रॉब्लेम होता म्हणतात थोडासा, तर तो प्रॉब्लेमसुद्धा म्हणजे एक 6 महिन्यात तो प्रॉब्लेमसुद्धा कमी झाला. आणि मग मला एवढं आईंचं हे वाटायला लागलं आणि खूप घरात पॉझिटिव्हिटी यायला लागली. जेवढी त्या म्हणायच्या, की घरात स्वच्छता ठेवायला पाहिजे. आईंना ह्या गोष्टी खूप आवडतात. घरातली स्वच्छता, घरातला टापटीपपणा, आपला स्वतःचा टापटीपपणा आणि वेळेत सेवा ह्या गोष्टी आईंना फार आवडतात. हे केलं ना, आई खूप लवकर प्रसन्न होतात, असं त्या म्हटलेल्या मला. आणि मग मी तसं करायला लागले आणि खूप घरात पॉझिटिव्हिटी येईन, खूप घरात म्हणजे इतकं छान वाटायला लागलं म्हणतात. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाचं हे झाल्यानंतर तर मला खूप म्हणजे मी आईंच्या जवळ आले आणि सगळ्या सेवा करायला लागले. त्याच्यानंतर 6 वर्ष कशी निघून गेली तिथं सेवा करता-करता कळलंसुद्धा नाही म्हणतात. मी म्हणजे त्यांनी ज्या पण वेळेला जायची त्यावेळेला तर जायचीच म्हणतात. पण दर गुरुवारी सकाळ, संध्याकाळ तिन्ही टाईमाला जायची म्हणतात मी. दर गुरुवारी. आणि तुम्हाला सांगते म्हणतात 6 वर्षामध्ये इतकी आमची प्रगती झाली, इतकं म्हणजे मला वाटलं नव्हतं. पण आमचं ह्याच्यामध्ये घर आहे म्हणतात रत्नागिरीमध्ये. पण आपसूक अशा गोष्टी घडत गेल्या, की म्हणजे बेळगावातसुद्धा आम्ही प्लॉट घेतला. म्हणजे अजून बांधकाम केलं नाही म्हणतात. पण बेळगावात आम्ही प्लॉट घेतला. मस्करी नाही आहे बेळगावात प्लॉट मिळणं म्हणतात. आणि खूप चांगल्या ठिकाणी आम्हाला प्लॉट मिळाला आणि थोडा पण नाही आहे म्हणतात. 4 गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणतात आमचा. खूप छान प्लॉट मिळाला आहे म्हणतात. ज्यावेळेला पण रिटायरमेंट वगैरे होणार आहे त्यावेळेला मी बेळगावात तिथंच आम्ही राहणार म्हणतात जाऊन. आईंची सेवा करणार मरेपर्यंत तिथं राहूनच बेळगावात. आणि खूप भारी म्हणतात प्रगती झाली आमची. खूप सुंदर, सुंदर अनुभव आले. जे म्हणजे आता त्या म्हणतात एवढे सांगत बसले तर खूप म्हणजे 2-4 दिवससुद्धा पुरणार नाहीत म्हणतात. इतके अनुभव भारी-भारी आले. आणि खूप सुंदर बेळगावात नंतर 6 वर्ष म्हणजे मागच्या वेळेला मी एकदा म्हटलेलं बघा, एका भक्ताचा शब्द खरा करण्यासाठी दुसऱ्या भक्ताला सोन्याचे दिवस आणले आईनी. तसंच इथं सुद्धा की त्या म्हटलेल्या ना, की बेळगाव म्हणजे हे आहे पनौती वगैरे असं त्या बोललेल्या होत्या. तर त्या म्हणतात, की जे बेळगावात सुख मिळालं नंतर ते त्यांचा शब्द खरा करण्यासाठी आईंनी मला दिलं असं झालं ते म्हणतात.
आणि तशा प्रकारचं सगळं सुख मला जे मला वाटत होतं की समाधान मिळावं वगैरे, तर ते सगळं समाधान, सुख आणि खूप प्रगती झाली म्हणतात बेळगावात नंतर आमची. आणि त्याच्यानंतर मग ट्रान्सफर झाल्यावर परत आम्ही आलो इकडं म्हणतात. आणि खूप म्हणजे आई इतक्या जवळ आलेल्या आहेत ना, आता कुठेही म्हणजे बेळगावातनं आईंनी कुठेही नेऊन टाकलं, तरी आईंशिवाय आमचं पान हलणार नाही म्हणतात. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. फक्त आईंचे पाय कधी न सुटावे, एवढी आईंनी कृपा करू देत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.